अथ श्री साई सच्चरित अध्याय 39वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। धन्य धन्य शिरडी स्थान, धन्य द्वारकामाई भुवन, जेथे श्री साई पुण्य पावन आनिर्वाण वावरले। धन्य धन्य शिर्डीचे जन, जया लागी इतुक्या लांबून, जेणे कवण्याही निमित्ते येऊन ऋणी करून ठेविले। गाव शिर्डी आधी लहान, साई सहवासे झाला महान, त्याचे नि झाला अतिपावन, त्याचे नि तीर्थपण तयाला। त्या शिर्डीच्या बायाही धन्य, धन्य त्यांची श्रद्धा अनन्य, न्हाता दळिता कांडिता धान्य, गाती असामान्य साई ते। धन्य धन्य तयांचे प्रेम, गीते गाती अत्युत्तम, ऐकता तयातील काही अनुत्तम, होतसे उपरम मनस। म्हणून या श्रोतयांप्रती यथा काळे कथानुसंगती, व्हावया तयांची जिज्ञासा तृप्ती, देईन विश्रांती दायकती। साई निजामशाहीत प्रकट, आम्रतळी मार्गानिकट, धूप खेड्याचे वऱ्हाडा सकट, शिर्डीस अवचट पातले। या खेड्यातील पुण्यवान, चांद पाटील नामाभिधान, तया आरंभी जडले हे निधान, इतरा दर्शन त्याचेनी। कैसी तयाची घोडी हरवली, कैसी साईंची गाठी पडली, कैसी तयांनी चिलीम पाजिली, घोडी त्या दिधली मिळवून। चांद भाईचे कुटुंबाचा, भाचा एक होता लग्नाचा, वधूचा योग जुळला शिर्डीचा, वऱ्हाड वधूच्या गावी ये विषयीची सात्यंत कथा, पूर्वीच कथिलीसे श्रोतयांकरिता, तथापि स्मरली प्रसंगोपात्तता, नको पुनरुक्तता तयाची। चांद पाटील केवळ निमित्त, भक्तोद्धाराची चिंता अत्यंत, म्हणून साई हा अवतार धरीत, स्वयेच की येत शिर्डीत। जड मूढ हीन दीन, व्रत तप संस्कार विहीन, साळे भोळे भावार्थी जन, कोण साई वीण उद्धरिता। 18 वर्षांचे वय, तेथून एकांताची सवय, रात्री कुठेही पडावे निर्भय, सर्वत्र ईश्वरमय ज्यासी। होता जेथे पूर्वी खड्डा, अवघ्या गावचा जो उकिरडा, दिवसा फिरावे चहूकडा, रात्री पहुडावे ते स्थानी। ऐसी गेली वर्षे बहुसाल, आला खड्ड्याचा उदयकाळ, उठला सभोवती वाडा विशाळ, या दीनदयाळ साईचा। अंती त्याच खड्ड्याचा गाभारा, झाला विसावा साई शरीरा, तेथेच त्यांना अक्षय थारा, झाला उभारा समाधीचा। तोच प्रणतवत्सल साई समर्थ, दुस्तर भवार्णव संतरणार्थ, ही निजचरित्र नौका यथार्थ, भक्तजन हितार्थ निर्मितसे। की ही भवनदी महादुस्तर, अंध पंगू हा भक्त परिवार, तया लागी कळवळा फार, पावेल पैल पार कैसेनी। सर्वा आवश्यक भवतरण, तदर्थ भावे शुद्धांतःकरण, चित्तशुद्धी मुख्य साधन, भगवद भजन त्यामूळ। श्रवणासारिखी नाही भक्ती, श्रवणे सहज गुरुपदासक्ती, उपजे निर्मळ शुद्धमती, जेथून उत्पत्ती परमार्था। या साईंच्या अगणित कथा, गाता गाता होईल गाथा, तरीही संकलित वानू जाता, नावरे विस्तृतता अनावर। जो जो श्रोतया श्रवणी चाड, तो तो वाढे निवेदनी आवड, पुरवून घेऊ परस्पर कोड, साधू की जोड निजहिताची। साईच येथील कर्णधार, दृढ अवधान हाची उतार, कथा श्रवणी श्रद्धा आदर, त्या पैलपार अविलंबे। गताध्यायी निरूपण, जाहले संक्षेपे हंडीचे वर्णन, दत्तभक्ती दृढीकरण, भक्त संतर्पण नैवेद्ये। प्रत्येक अध्याय संपविताना पुढील अध्याय विषय सूचना, होत गेली ऐसी रचना, समस्तांना अवगत हे।
परी संपता गताध्याय नवती पुढील कथेची सय साई आठवून देतील जो विषय तोची की आख्येय होईल ऐसे जे होते स्पष्ट कथिले तैसेची साई कृपे जे आठवले तेची की श्रोतया लागी वहिले सादर केले ये ठाई तरी आता श्रोतया प्रार्थना दूर सारून या व्यवधाना शांत चित्ते द्या अवधाना होईल मना आनंद एकदा चांदोरकर सद्भक्त बैसूनिया मशिदीत असता चरण संवाहन करीत गीता ही गुणगुणत मुखाने भगवद्गीता चतुर्थाध्याय जिव्हेस लावून दिधला व्यवसाय हस्ते चेपीत साईंचे पाय पहा नवल काय वर्तले भूत भविष्य वर्तमान साई समर्था सर्वज्ञान नानास गीतार्थ समजावून द्यावा हे मन जाहले ज्ञान कर्म संन्यासन ब्रह्मार्पण योगाध्यायाचे पठण नानांची ती अस्पष्ट गुणगुण केली की कारण प्रश्नास सर्वं कर्माखिलं पार्थ होय ज्ञानी परिसमाप्त संपताः त्रयस्त्रिंशत तद्विधी प्रणिपात चालला हा जो श्लोक 34वा येथेच पाठास आला 20वा बाबांच्या चित्ती प्रश्न पुसावा निजबोध ठसावा नानास म्हणती नाना काय गुणगुणसी म्हण रे स्पष्ट हळू जे म्हणसी येऊ दे की ऐकू मजसी पुटपुटसी जे गालात म्हणता आज्ञा प्रमाण श्लोक म्हटला चारी चरण बाबा पुसती अर्थ निवेदन स्पष्टीकरण पूर्वक तव ते नाना अतिविनीत बद्धांजली होऊनी मुदित मधुर वचने प्रत्युत्तर देत वदत भगवंत मनोगत आता हा साई नाना संवाद भावया सर्वत्रांना विशद मूळ श्लोक पद प्रपद करू की उद्धृत गीते तुनी कळावया प्रश्नाचे वर्म तैसेच संतांचे मनोधर्म करावा वाटे ऐसा उपक्रम जेणे ये निर्भ्रम अर्थ हाता आधी गीर्वाण भाषा दुर्गम साईंस कैसी झाली सुगम आश्चर्य करीती प्रश्न सवर्म ज्ञान हे अगम्य संतांचे कधी अध्ययन केले संस्कृता कधी न कळे वाचिली गीता की तो गीतार्थ हृद्गत ज्ञाता तैसा हो करिता प्रश्नाते श्रोतयांची या समाधाना भावी मूळ श्लोकाची कल्पना म्हणून अक्षरशः भगवंत वचना वदतो जे विवेचना साह्यभूत तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः हा तो गीतेचा मूळ श्लोक भाषानुसार अर्थ देख टीकाकारही झाले अनेक ते एक वाक्यात्मक समस्त नानाही मोठे बहुश्रुत गीता भाष्य पारंगत कथू लागती पदपदार्थ यथा विदित श्लोकार्थ रसपूरित मधुरवाणी नाना सविनय नम्रपणी अन्वय अर्थ आणूनी ध्यानी अर्थ निवेदनी सादर म्हणती गुरुपदी प्रणिपात गुरुसेवेसी विकीजो जीवित प्रश्नादिकी आदरवंत ज्ञानी त्या ज्ञानार्थ उपदेशिती सारांश कृष्ण कृपामूर्ती अर्जुना जे प्रेमे वदती गुरुसेवा गुरुप्रणती ज्ञान संवित्तिदायकही अर्जुना येणे मार्गे जाता तत्वदर्शी ज्ञानी तुझ करिता दावितील ज्ञानाचा रस्ता बाबा या अर्था मी जाणे शांकर भाष्य आनंदगिरी शंकरानंदी व्याख्या श्रीधरी मधुसूदन नीलकंठाधारी उपदेश परी ही देवाची प्रथम 2 चरणांचा अर्थ मान्य करीती साई समर्थ परी उत्तर श्लोकार्ध मथित साई जे कथित ते परिसा इतरही भक्त चकोरगण साई मुखचंद्र अनुलक्षून करावया अमृतकण सेवन आपसरूनी आस्थित म्हणती नाना तृतीय चरण पुनश्च लक्षात घेई पूर्ण ज्ञान शब्दामागील जाण अवग्रह आण अर्थास हे मी काय वदे विपरीत
अर्थाचा काय करीतो अनर्थ, असत्य काय पूर्वील भाष्यार्थ, ऐसे ही निरर्थ नामानी. ज्ञानी आणि तत्वदर्शी ज्ञान उपदेशिती ऐसे जे म्हणसी, तेथे अज्ञान पद जै घेसी, यथार्थ घेसील प्रबोध. ज्ञान नव्हे बोलाचा विषय, कैसे होईल ते उपदेश्य. म्हणून ज्ञान शब्दाचा विपर्यय, करी मग प्रत्यय अनुभवी. परिसिला तुझा ज्ञान पदार्थ, अज्ञान घेता काय रे वेचत. अज्ञान वाणीचा विषय होत, ज्ञान हे शब्दातीत स्वये. वार वेष्टी गर्भासी, अथवा मल आदर्शासी, विभूती आच्छादी वन्हीसी, तैसेच ज्ञानासी अज्ञान. अज्ञानाने आवृत्त ज्ञान, केले या गीती भगवंते कथन. एतदर्थ होता अज्ञान निरसन, स्वभावे ज्ञान प्रकाशे. ज्ञान हेतो स्वतः सिद्ध, शैवालावृत तोयसे शुद्ध. हे शैवाल जो सारील प्रबुद्ध, तो जल विशुद्ध लाधेल. जैसे चंद्र सूर्यांचे ग्रहण, ते तो सर्वदा प्रकाशमान. राहू केतु आड येऊन, आमुचे नयन अवरोधिती. चंद्र सूर्या नाही बाध, हा तो आमुचे दृष्टीस अवरोध. तैसे ज्ञान असे निर्बाध, स्वयं सिद्ध स्वस्थानी. डोळा करी अवलोकन, तयाची देखणी शक्ती ते ज्ञान. वरी पडळ वाढे ते अज्ञान, तयाचे निरसन आवश्यक. ते पडळ अथवा सारा, हस्तकौशल्ये दूर सारा. देखणी शक्ती प्रकट करा, अज्ञान तिमिरा झाडोनी. पहा हे सकल दृश्यजात, अनिर्वचनीय माया विजृंभित. हीच अनादि अविद्या अव्यक्त, अज्ञान विलसित ते हेच. ज्ञान ही वस्तू जाणावयाची, नव्हे ती विषय उपदेशाची. प्रणिपात परिप्रश्न सेवा हीची, गुरुकृपेची साधने. विश्वाचे सत्यत्व महाभ्रम, हेची ज्ञानावरण तम. निरसूनी जावे लागे प्रथम, प्रज्ञान ब्रह्म प्रकटे तै. संसार बीज जे अज्ञान, डोळा पडता गुरुकृपांजन. पुढे मायेचे आवरण, पुरे ते ज्ञान स्वाभाविक. ज्ञान हे तो नव्हे साध्य, ते तो आधीच स्वयं सिद्ध. हे तो आगम निगम प्रसिद्ध, अज्ञान हा विरोध ज्ञानाला. देवा भक्ता जे भिन्नपण, हेच मूळ अज्ञान विलक्षण. तया अज्ञानाचे निरसन, होताच पूर्ण ज्ञान उरे. दोरापोटी सर्पा जनन, हे तो शुद्ध स्वरूपाज्ञान. स्वरूप उपदेशे निरसे अज्ञान, उरे ते ज्ञान दोराचे. पोटी सुवर्णवरी काट, काटापोटी लखलखाट. परी तो भावया लागी प्रकट, हव्यवाटची आवश्यक. माया मूळ देह जनन, अदृष्टाधीन देहाचे चलन. द्वंद्वे सर्व अदृष्टाधीन, देहाभिमान अज्ञान. म्हणून जे स्वये निरभिमान, तयान सुख दुःखाचे भान. विरे जै अहंकाराचे स्फुरण, तैच अज्ञान निरास. स्वस्वरूपाचे अज्ञान, तेच मायेचे जन्मस्थान. होता गुरुकृपा माया निरसन, स्वरूप ज्ञान स्वभावे. एका भगवत भक्ती वीण, किमर्थ इतर साधनी क्षीण. ब्रह्मदेव ही माये अधीन, भक्तीच सोडवण तयाही. हो का ब्रह्मसदन प्राप्ती, भक्ती वाचूनी नाही मुक्ती. तेथेही चुकल्या भगवत भक्ती, पडे तो पुनरावृत्तीत. तरी भावया माया निरसन, उपाय एक भगवत भजन. भगवत भक्ता नाही पतन, भवबंधनही नाही तया. जन म्हणती माया लटकी, परीती आहे महाचेटकी. ज्ञानिया फसवी घटको घटकी, भक्त नाचविती चुटकीवरी. जेथे ठकती ज्ञान संपन्न, तेथे टिकती भाविक जन. की ते नित्य हरिचरणी प्रपन्न, ज्ञानाभिमान धनज्ञानी. म्हणून व्हावया माया तरण, धरावे एक सद्गुरु चरण. रिघावे तया अनन्य शरण, भवभयहरण तात्काळ. अवश्य येणार येवो मरण, परीन हरीचे पडो विस्मरण.
इंद्रिये आश्रम वर्णाचरण चित्ते हरिचरण चिंतावे रथ जैसा जुंपल्या हयी तैसेच हे शरीर इंद्रिये मनाच्या दृढ प्रग्रही बुद्धी निग्रही निजहस्ते मन संकल्प विकल्प भरी धावे यथेष्ट स्वेच्छा विहारी बुद्धी त्या निज निश्चये निवारी लगाम आवरी निज सत्ता बुद्धी सारिखा कुशल नेता ऐसा सारथी रथी असता रथस्वामीसी काय चिंता स्वस्थ चित्ता व्यवहरे देहगत सकल कार्य हे बुद्धीचे निज कर्तव्य ऐसी मनासी लागता सवय सर्व व्यवसाय हितमय शब्द स्पर्श रूपादि विषय येणे मार्गे लागल्या इंद्रिय होईल व्यर्थ शक्ती क्षय पतन भय पदोपदी शब्द स्पर्श रूपादिक पंचविषयी जे जे सुख ते ते अंती सकळ असुख परम दुःख अज्ञान शब्द विषया भुले हरिण अंती वेची आपुला प्राण स्पर्श विषया सेवी वारण साहे आकर्षण अंकुशे रूप विषया भुले पतंग जाळून निमे आपुले अंग मीन भोगी रस विषय भोग मुके सवेग प्राणास गंधा लागी होऊनी गुंग कमलकोशी पडे भृंग एकेका पायी इतुका प्रसंग पाचांचा संघ भयंकर ही तो स्थावर जलचर पंखी ययांची दुस्थिती देखो देखी ज्ञाते मानवही विषयोन्मुखी अज्ञान आणखी ते काय अज्ञाननाशे विषय विमुख होता होईल उन्मनी हरिख जीव ज्ञान स्वरूपोन्मुख आत्यंतिक सुख लाधेल चित्ते करा हरिगुरु चिंतन श्रवणे करा चरित्र श्रवण मने करा ध्यानानुसंधान नामस्मरण जिव्हेने चरणी हरिगुरु ग्रामागमन घ्राणी तन्निर्माल्या घ्राणन हस्ती वंदा तयाचे चरण डोळा घ्या दर्शन तयाचे ऐशाया सकल इंद्रिय वृत्ती तया कारणे लाविता प्रीती धन्यतया भक्तांची स्थिती भगवत भक्ती काय दुजी सारांश समूळ अज्ञान खाणा पुरे ते ज्ञान सिद्ध जाणा ऐसे या श्लोकाचे हृद्गत अर्जुना श्रीकृष्ण राणा सुचवी आधीच नाना विनय संपन्न परिसूनी गोड हे निरूपण पायी घालूनी लोटांगण वंदिले चरण दोहाती मग ते श्रद्धानिष्ठ प्रार्थना करीती दवडा मम अज्ञाना दंडा माझिया दुरभिमाना यथार्थ शासना करोनी सात्विकतेची हौस वरीवरी विकल्प अखंड दाटे अंतरी अपमान साहेना क्षणभरी अज्ञानते तरी काय दुजे पोटी प्रतिष्ठेची उजरी ध्यानाविर्भाव दावी वरी काम क्रोध धुमसे भीतरी अज्ञानते तरी काय दुजे आतुनी सकळ कर्मे नष्ट बाहेर मिरवू ब्रह्मनिष्ठ आचारहीन विचार भ्रष्ट अज्ञान स्पष्ट काय दुजे बाबा आपण कृपाघन करोनिया कृपाजल सिंचन करा हा अज्ञान दावानल शमन होईन मी धन्य इतुकेनी न लगे मज ज्ञानाची गोठी निरसा माझिया अज्ञान कोटी ठेवा मजवरी कृपादृष्टी सुख संतुष्टी तेची मज साई सप्रेम करुणा घन नानास निमित्ता पुढे करून तुम्हा आम्हा सकला लागून गीतार्थ प्रवचन हे केले गीता भगवंताचे वचन म्हणून हे प्रत्यक्ष शास्त्र जाण कालत्रयीही याचे प्रमाण कधीही अवगणन होता नये परी अत्यंत विषयासक्त अथवा जो खरा जीवनमुक्त या दोघांसीही न लगे शास्त्रार्थ मुमुक्षु प्रीत्यर्थ या जन्म विषयपाशी दृढ आकळीला कधी पावेन मी मुक्ततेला ऐसे वदतिया मुमुक्षुला तारावयाला ही शास्त्रे पाहुनी ऐशा निज भक्ताला संतांस जेव्हा येतो कळवळा काढून काही निमित्ताला उपदेश अवलीला प्रकटिती देव अथवा गुरु पाहे भक्ता आधीन सर्वस्वी राहे भक्त कल्याण चिंता वाहे साकडी साहे तयांची
आता एक दुजे लहान करीतो साईंचे वृत्त कथन कैसी एखाद्या कार्याची उठावण करिता नकळतपण दाविती असो सानवाते मोठे खरे कारण कधीही न फुटे कार्य मात्र हळूहळू उठे वाच्यतान कोठे केव्हाही सहजगत्या एकादे काम निघावे करावा उपक्रम न मूळ कारण निर्देशना नाम वरी संभ्रम आणिक बोलेल तो करील काय गरजेल तो वरसेल काय या रूढ म्हणीचा प्रत्यय विना व्यत्यय साई दे बाबांसारिख्या अवतार मूर्ती परोपकारार्थ जगी अवतरती होता इच्छित कार्या समाप्ती अंती अव्यक्ती समरसती आम्हान ठावे मूळ कारण कोठून आलो कोठे प्रयाण किमर्थ आम्ही झालो निर्माण काय की प्रयोजन जन्माचे बरे स्वच्छंदे जन्म कंठला पुढे मृत्यूचा समय आला सकळ इंद्रियगण विकळ झाला तरीही न सुचला सुविचार कलत्र पुत्र बंधू जननी इष्टमित्रादी सकल स्वजनी देह त्यागिता पाहू नयनी तरीही न मनी सुविचार तैसे नभती संतजन ते तो अत्यंत सावधान अंतकालाचे पूर्ण ज्ञान ठावे निज निर्वाण तयाते देह असे तो अतिप्रीती भक्ता लागी देहे झिजती देहावसानी ही देहावस्थिती निज भक्त हिती लाविती देह ठेवावयाचे आधी कोणी आपुली बांधिती समाधी की पुढे निज देहा विश्रांती मिळावी निश्चिती ते स्थानी तैसेच पहा बाबांनी केले परी ते आधी कोणा न कळले समाधी मंदिर बांधवून घेतले अघटित केले तयांनी नागपूरस्थ मोठे धनिक बापू साहेब बुट्टी नामक तया हस्ते हे बाबांचे स्मारक उभविले देख बाबांनी बापू साहेब परमभक्त साई चरणी नित्यानुरक्त आले निज परिवारा सहित राहिले शिर्डीत सेवेस धरुनी साई चरणी हेत नित्यानुवर्ती तेथेच वसत पुढेही तैसेच नित्यांकित रहावे शिर्डीत वाटले घ्यावी एखादी जागा विकत उठवावी एक छोटी इमारत स्वतंत्रपणे वसावे तेथ आले की मनात तयांच्या येथे हे पेरिले मूळ बीज त्याचाच वृक्ष हे मंदिर आज दृश्य स्मारक भक्त काज साई महाराज प्रेमाचे कैसा कैसा याचा उभारा झाला उपक्रम कवण्या प्रकारा कैसा हा आला या आकारा वृत्तांत सारा अवधारा विचार हे ऐसे चित्ती दीक्षितांची या माडीवरती बापू साहेब निद्रिस्त स्थिती दृष्टांत देखती मौजेचा तेथेच एका बिछाण्यात माधवरावही असता निद्रिस्त त्यासही तोच दृष्टांत परमविस्मित दोघेही बापू साहेब स्वप्न देखती बाबा तया ते आज्ञापिती आपणही आपुला वाडा निश्चिती देऊळा समवेती बांधावा होता क्षणीचा हा दृष्टांत बापू साहेब जाहले जागृत आमूल स्वप्न आठवीत आसन स्थित निजशेजे इकडे ऐसे चालले असता माधवराव ऐकिले रडता बुट्टी तयास जागे व्हा ओरडता निद्रितावस्था मावळली का हो आपण का रडत होता ऐसे माधवरावास पुसता म्हणती श्रींचे प्रेमोद्गार परिसता प्रेमोद्रेकता पावलो बाष्प गदगद जाहला कंठ नयनी आसुवे वाहिली उद्भट प्रेम नावरे आवरिता उत्कट जाहले परिस्फुट रुदनात येऊनी बाबा माझिया निकट आज्ञा दिधली मजला स्पष्ट वाडा देऊळ होऊ द्या प्रकट पुरवीन अभिष्ट सर्वांचे बापू साहेब अंतरी विस्मित दोघां लागी एकची दृष्टांत मन जाहले संशयरहित कार्यार्थोद्यत निश्चित बुट्टी स्वये गर्भश्रीमंत वाडा देऊळ बांधू समर्थ माधवराव केवळ सुखवस्त एकची दृष्टांत उभयाते परस्परांची स्वप्ने जुळली परमानंदा भरती आली
रूपरेखा निश्चित केली, योजना अनुमोदिली काकांनी. असो उदयीक प्रातःकाळी, तिघेही असता बाबांजवळी. बाबा नित्य प्रेम समेळी, मुख न्याहाळीत श्यामाचे. श्यामा वदे देवा हा खेळ, काय आहे तुझा अकळ. झोपही न घेऊ देसी निश्चळ, तेथेही आम्हा ते बरळविसी. तेव्हा बाबा ते परिसुनी, हस्त ठेवीत आपुले कानी. वदत आम्ही आपुले ठिकाणी, म्हणोत कोणी काहीही. असो मग ती पूर्वोक्त योजना, मांडिली बाबांची या अनुमोदना. जाहली तात्काळ बाबांची अनुज्ञा, समंदिर सदना बांधावया. माधवरावांनी बांधिली कंबर, झाला तळमजला तळघर. त्यांचेच हातून झाली विहीर, काम हे येथवर पोहोचले. लेंडीवरी जात असता, अथवा तेथून मागे परतता. खिडक्या बाऱ्या दारे बसविता, बाबा उत्सुकता अवलोकित. वदत करून तर्जनीवरी, येथे दार येथे बारी. येथे पूर्वेस काढा गॅलरी, शोभा बरी दिसेल. पुढे कार्यकारण निमित्ते, बापू साहेब जोगांचे हस्ते. पुढील काम होणारे होते, ते मग त्याते सोपविले. ऐसे काम होता होता, स्फुरण झाले बुट्टींच्या चित्ता. यातची एक गाभारा धरिता, मुरलीधर स्थापिता येईल. कल्पनेचा झाला उदय, परी न पुसता बाबांचा मनोदय. बुट्टी न आरंभीत काहीही कार्य, विना गुरुवर्य आज्ञापन. हा तो त्यांचा नित्यनेम, अनुज्ञा बाबांची हेच वर्म. नाही ऐसे एकही कर्म, त्यावीण उपक्रम जयाते. किमर्थ व्हावे मध्ये दालन, काय आहे त्याचे प्रयोजन. दोन्हीकडील भिंती पाडून, करावे स्थापन मुरलीधरा. दालनाचे व्हावे देवालय, बापू साहेब यांचा मनोदय. परी पुसावा बाबांचा आशय, असल्यास निसंशय करावे. म्हणून वदले माधवरावा, आपण बाबांचा विचार घ्यावा. मग पुढील आक्रम योजावा, रुचेल देवा तैशा परी. बाबा फेरीवर असता, वाडियाच्या सन्निध येता. द्वारा निकट स्वारी पावता, काय पुसतात शामराव. देवा बापू साहेब वदती, दालनाच्या दोन्ही भिंती. पाडून तेथे स्थापू प्रीती, कृष्णमूर्ती मुरलीधरा. मध्यभागी चौक साधून, करू तेथे सिंहासन. वरी मुरलीधर विराजमान, शोभायमान दिसेल. ऐसे बापू साहेब योजिती, परी पाहिजे आपुली अनुमती. देऊळ वाडा दोन्ही ये रीती, हातोहाती होतील. ऐकून ही श्यामाची उक्ती, बाबा आनंदे बरे म्हणती. देऊळ पूर्ण झाली यावरती, येऊ की वस्तीस आपणही. लावून वाडियाकडे दृष्टी, बाबा करीत मधुर गोष्टी. वाडा पुरा झालिया पाठी, आपुले साठीच तो लावू. तेथेच आपण बोलू चालू, तेथेच आपण अवघे खेळू. प्रेमे आपापण कवटाळू, भोगू सुकाळू आनंदाचा. असो तेव्हा श्री साईंप्रत, माधवरावजी ऐसेही पुसत. हेची जरी अनुज्ञा निश्चित, पायासी मुहूर्त करू की. बरी आहे ना देवा वेळ, फोडावया आणू ना नारळ. फोड फोड म्हणता तात्काळ, आणूनी श्रीफळ फोडिले. असो पुढे झाला गाभारा, मुरलीधर देवाचा चौथरा. मूर्ती एका कारागिरा, सोपविली की करावया. पुढे आली ऐसी वेळ, बाबांस आले दुखणे प्रबळ. निकट पातला अंतकाळ, अंतरी तळमळ भक्तांच्या. बापू साहेब अस्वस्थ चित्ती, आता पुढे या वाड्याची स्थिती. काय होईल नकळे निश्चिती, म्हणून खंती उद्भवली. इत उत्तर बाबांचे पाय, मंदिरास या लागती काय. लाखो रुपये जाहले व्यय, अंती हा व्यत्यय पातला. बाबांनी देह ठेविल्यावर, कशास मुरलीधर वा घर. कशास वाडा अथवा मंदिर, दुश्चित्त अंतर बुट्टींचे. पुढे कर्मधर्म संयोगे,
अंतसमय साई नियोगे जाहले वाड्याची या महद्भाग्ये मनाजोगे सकळांच्या मजला वाड्यात द्या ठेवून हे अंतकाळीचे बाबांचे वचन निघता बाबांची या मुखातून जाहले निश्चिंत मन सर्वांचे मग ते पवित्र साई शरीर जाहले गाभारिया माझी स्थिर वाडा जाहला समाधी मंदिर अगाध चरित्र साईंचे धन्य भाग्य त्या बुट्टींचे जयांची या गृही स्वसत्तेचे विसावे शरीर श्री साईंचे नाम जयांचे अतिपावन असो ऐसी ही कथा पावन परिसोनी श्रोते सुख संपन्न हेमाड साईनाथांसी शरण सोडीन चरण क्षणभरी घडोत भोग इष्टानिष्ट साई एक राखिता संतुष्ट वर्तता मार्गे यथोपदिष्ट लाधेल अभीष्ट अचूक कथा वक्ता आणि वदन जेथे साई समर्थ आपण तेथे हेमाड कोठील कवण उगाच टोपण नावाचा म्हणून पुढे होईल प्रेरणा तैसीच कथा येईल श्रवण वेळी होईल जी जी रचना तियेची विवंचना का आज स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते गीता विशिष्ट श्लोकार्थ निवेदनम तथा समाधि मंदिर निर्माणं नाम 39तमोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज